नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चटपटीत आणि काहीतरी वेगळं सोयाबीनपासून आज आपण मस्तपैकी सोयाबीन चटपटा ही रेसिपी करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पेस्टने सोयाबीनची चव तर एकदम दुप्पट होणार आहे. मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये इकडे मी 2 टोमॅटो असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत उभे. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं आहे, ते घालायचं आहे. 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. ह्यात मिरच्या तिखट नाही आहे, त्या घालायच्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे व मिक्सरला एकदम अशी बारीक पेस्ट करायची आहे. अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे. आपण आता या बाउलमध्ये असे मी सोयाबीन आहेत ते थोडेसे असे उकडवून घेतलेले आहेत मी, म्हणजेच गरम पाण्यात 15 मिनिटं असे भिजत ठेवले होते आणि त्याच्यातलं पाणी सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. ते आपण सोयाबीन बाउलमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ आहे, ते घालायचं आहे याच्यामध्ये. व आपण आता हे हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोयाबीनला थोडंसं असं कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग झालं पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे, तो घालायचा आहे फक्त कलर येण्यासाठी. व परत असं मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं आहे, थोडंसं अगदी, व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा कलर येण्यासाठी आहे हे. व आपण आता हे मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं मी. आपण आता हे सोयाबीन आहेत ते या तेलामध्ये असे एक करून असे सोडायचे आहेत व गॅसची फ्लेम हायच ठेवा व परतवून घ्यायचं आहे. व तळताना थोडीशी काळजी घ्या, कारण का सोयाबीनमध्ये पाणी असतं, तेल उडण्याची शक्यता आहे. बघू शकता आणि मस्तपैकी आपले सोयाबीन आहेत ते तळून झालेले आहेत. तळून झाले कसं समजायचं? बुडबुडे कमी झाले की आपले सोयाबीन तळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आपण आता सोयाबीनची नवीन रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे. कढईमध्ये 2 चमचे मस्तपैकी असं तेल घालायचं आहे. त्यानंतर जे आपण टोमॅटोचं वाटण तयार केलेलं होतं, प्युरी, ज्याने सोयाबीनची चव एकदम भारी लागणार आहे, ते घालायचं आहे. व मीडियम फ्लेमवर आपण हे 5 ते 6 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता उकळी आलेली आहे मिश्रणाला. आपण आता याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर आहे, ती घालायची आहे अर्धा चमचा. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे, तो घालायचा आहे. व टॅमॅटो केचप आहे, तो घालणार आहोत. व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे, कारण का सोयाबीनमध्ये आपण मीठ घातलं होतं. आपण आता हे सोयाबीन जे फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर थोडंसं असं मी कॉर्नफ्लॉवरची अशी पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालायची आहे, जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट होऊन जाईल. बघू शकता. व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. ग्रेव्ही थोडी अशी दाटसर झालेली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली सोयाबीनची एक नवीन रेसिपी तयार झालेली आहे, सोयाबीन चटपटा. आणि खरं सांगते, नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूपच भारी चविष्ट लागते ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.